गॅस पंप चालकाविरोधात रिक्षा चालक आता आक्रमक झाले। अधिक दरानं गॅस वितरण होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। 80 रुपये अधिक घेत असल्याचा आरोप होतोय। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रिक्षा चालकांची भेट घेतली। अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा भासत असून अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यातही गॅस पंप चालक वाढत्या दरानं एलपीजी गॅस पंपांवर देत असून रिक्षा चालकांनी गॅस दरवाढी विरोधात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलंय। अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीचा संपूर्ण जगावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस बंद झाल्यामुळे या ठिकाणी अनेकांच्या अडचणी वाढल्या आहे। मात्र जळगावात काही जे एलपीजी पंप आहे ते पंप या ठिकाणी सुरू असल्याने या पंपावर जवळपास चढ्या दराने जे गॅस पंप मालक आहे ते या ठिकाणी रिक्षा चालकांना गॅस उपलब्ध करत आहे। मात्र कुठेतरी या ठिकाणी या रिक्षा चालकांना हा गॅस परवडण्याचे झालेला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी काही रिक्षा चालक आपल्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत। आमच्यावरती सुद्धा आत्महत्या करण्याची परिस्थिती येऊन पडलेली आहे। माझे रिक्षा चालक बांधव खूप त्रासलेले झालेले आहेत। पंप चालक काळा बाजार करतायत। गॅस पंपाचा खऱ्या अर्थाने जर बघितलं तर खरं काळा बाजारच म्हणता येईल याला, की यांनी ज्या पद्धतीचे भाव वाढवले तर कुठलेही प्रशासनाच्या विचारात घेऊन यांनी भाव वाढवले का? जे दरवाढ आहे ते 53 रुपयांवरून तर 130 रुपयापर्यंत झालेले आहे। आम्हाला ती दरवाढ वापस परत 153 रुपयावर यावी एवढीच मी विनंती करतो सरकारला। परवडते का रिक्षा चालक? नाही परवडते, आता या परिस्थितीला तर नाही परवडते। जसं सोन्या चांदीचे भाव वाढतात म्हणजे सेकंदामध्ये तसा हा भाव वाढत असतो। ते ज्यांनी सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करू नये, यांच्याकडे लक्ष देऊन निवेदन द्या की हे भाव कमी करण्यात यावा। जवळपास किती भाव वाढवलेत पंप चालकांनी? सर आता तुम्ही विचार करा की 51 रुपये होता ज्या ठिकाणी 130 झाला, म्हणजे तो अंतर मध्ये किती वाढलं असेल तर तुम्ही विचार करा आता की 75 या अक्षरशः म्हणजे रिक्षावाल्यांना उपासमाराची वेळ आलेली आहे। इकडे तर म्हणजे कोणी सरकारनं मारू नको मारू, पण हेच गॅस पंपवाले मारून टाकते रिक्षावाल्यांना असं वाटतंय। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।